नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। श्रीलंका सरकारने कांद्यावरील शुल्क कमी केल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। आयात शुल्क 30% वरून 10% केल्यामुळे श्रीलंकेमध्ये आता कांदा निर्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नाशिकसह देशातील सुमारे 9% कांदा हा एकट्या श्रीलंकेमध्ये निर्यात होत असतो। कांद्याचे प्रमुख केंद्र म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे। जिल्ह्यात यंदा खरीप कांद्याची लागवड 60,090.70 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे। यात सर्वाधिक कांदा लागवड चांदवड तालुक्यात झाली असून दुसऱ्या स्थानावर येवला तालुका गणला जातो। साधारणपणे हंगामातील कांद्याची लागवड जुलै-सप्टेंबर मध्ये होते। कांद्याची काढणी ऑक्टोबरच्या उत्तरार्धात सुरू होते आणि डिसेंबर पर्यंत चालू राहते। खरीप कांद्याची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये सुरू होते। ही कांदा काढणी जानेवारीमध्ये सुरू होते आणि मार्चच्या मध्यापर्यंत चालू राहते। नाशिकमधून सर्वाधिक कांदा मलेशिया, श्रीलंका, UAE, बांगलादेश, कुवेत या देशांसह प्रमुख 10 देशांमध्ये 92% कांद्याची निर्यात होते। एकूण मिळणाऱ्या परकीय चलनातून 91% चलन या 10 देशांकडून भारताला मिळत असते। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।